विधान परिषदेत मंत्रिपदाची मागणी कार्यकर्त्यांकडून होता, काय चर्चा चालू आहे सर पक्ष पातळीवर? नाही, मी पण आपल्यासारखंच मीडियावरती ऐकतो आहे, कारण याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावरती जी आली ती मीडियामधून, प्रिंट मीडियामधून आली आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आली. त्यामुळे जर बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया. एकंदरीतच मागणी त्यांची जी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये पदाधिकाऱ्यांनाही समाविष्ट करून घ्यावा. दोन गट पडलेले आहे. तुमचं आव्हान काय जर होत असेल तर तुमचं आव्हान काय आहे का, तर तयारी असेल त्यांची तर? नाही, आव्हान वगैरे काय नाही, कारण शिंदेसाहेब, माननीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी जर हा विचार केला असेल तर तो स्वागतार्ह आहे. कारण पक्ष हा वाढला पाहिजे, विदर्भात देखील पक्ष वाढला पाहिजे, अशीच आमची भूमिका राहील. मराठी सक्तीवरून जी डेट होती ती पुढे ढकलण्यात आली आहे, पण दुसरीकडे म्हणण्यात येतं मागे हटला असा संजय राऊतांनी सुद्धा आरोप केलेला आहे. मराठी सक्तीवरून संजय निरुपमांची भूमिका वेगळी आहे, आपल्या पक्षाची सरनाईक यांची भूमिका वेगळी आहे, काय म्हणणार? हे बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोललं गेलं पाहिजे अशी आमची सर्वांची धारणा आहे. मग कोणी असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल किंवा इतर व्यापारी असेल, निदान कामापुरती तरी त्याला मराठी यायला पाहिजे. आपण जर दक्षिणेकडची राज्य बघितली तर आपल्याला हा भेद दिसून येतो. मुंबईमध्ये कोणीही कोणत्याही भाषेत बोलतो. मुंबई सर्वांना जरी सामावून घेणार असेल तरी मुंबईचं मुंबईपण आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण टिकवायचं असेल तर मराठी टिकलीच पाहिजे असं माझं मत आहे. आपण पण टॅक्सी युनियनमध्ये होतात, नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे आपण काय म्हणजे एक सल्ला द्याल किंवा सूचना कराल या सगळ्या भूमिकेवरून? या भूमिकेवरून टॅक्सी युनियन मी काही वर्षापूर्वी पाहत होतो. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी माझ्याकडे जबाबदारी दिली होती. तर टॅक्सीमध्ये देखील अनेक हिंदी भाषिक होते, अनेक मुस्लिम आमचे बंधू होते, पण सर्वजण आमच्याशी बोलताना मराठीतच बोलायचे. आणि आम्ही देखील त्यावेळी असंच म्हटलं होतं की जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे आणि मराठी माणसाने देखील एक प्रयत्न केला पाहिजे की कोणाशीही बोलताना मराठीतून पहिल्यांदा बोललं पाहिजे. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार होता. तर त्या काळात तलावाचे जे संवर्धनाचे जे काम होते ते आता पंकजा मुंडे यांनी रद्द केलेले आहे. हे बघा, हा प्रश्न मला वाटते की पंकजाताईंना विचारला तर योग्य होईल, कारण हा त्यांनी का निर्णय घेतला हे त्यांना जास्त माहिती असेल आणि मी याच्यावरती काही कमेंट्स करू शकत नाही. बच्चू कडू संदर्भातली नेमकी भूमिका काय? म्हणजे आता त्यांनी पक्ष विलीन करावा का पहिले पक्ष प्रवेश करावा, आमदारकी घ्यावी, मंत्रिपदासंदर्भात 6 महिन्यांना विचार होईल, काय नेमकी भूमिका काय शिवसेनेची या सगळ्यांची? हे बघा, शिवसेनेची भूमिका तर आमच्याकडे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबच ठरवतात आणि ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं असेल, त्यांच्यात काय बोलणं झालं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना कळत नाही. तर त्यामुळे त्यांचं काही बोलणं झालं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी करावं. कारण शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आम्हाला पक्ष वाढण्यासाठी आज इथे देखील नागपुरात देखील पाठवलं आहे. त्यामुळे हे वाढणं, हा पक्ष जर वाढत असेल तर एव्हरीबडी इज वेलकम. तरी अशी चर्चा होता की ते बच्चू कडू भाजपपासून दूर आहे म्हणून शिवसेनेसोबत घ्यावं आणि असंही बोललं जातं. असं काही नाही आहे. हा उगाचच मीडियामार्फत काहीतरी चुकीचा मेसेज पसरवला जातात. नागपूरमध्ये तुम्ही आलात, काय कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने नेते मंडळी आलेले आहे, स्थानिक नेते मंडळी आहे, काय कार्यक्रम आहे, बैठक आहे, किती लोक काही नवीन प्रवेश करतात? आज जे ते BLAच्या संबंधामध्ये बैठक आहे, कारण सर्वेक्षणाचं काम, पुनर्विलोकनाचे मतदार यादीचं काम सुरू आहे. तर त्यासाठी जे BLA नेमण्यात आहेत त्यांना कामं नेमून दिलेली आहेत. ते काम कसं करतात किंवा त्यांनी काम कसं करावं याविषयी त्यांना आम्ही माहिती देणार आहोत.